गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं आठवलं तर बरं राहील. लास्ट लेक्चर आपण असं पाहिलेलं होतं बघा विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला आपण पाहिलं रेट ऑफ रिॲक्शन, त्याच्यानंतर अव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि त्यानंतर पाहिलं आपण इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनमध्ये किंवा अव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन नंतर आपण दोन एक त्या टाईपचे क्वेश्चन घेतलेले होते, न्यूमेरिकल्स टाईप्स ऑफ क्वेश्चन घेतलेले होते. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे रेट लॉ. काय आहे रेट लॉ, कशासाठी एक्सप्रेस केला, म्हणजे काय करतो, काय होतं त्याने, हे आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. रेट लॉ हा मुद्दा पाहायचा आपल्याला याच्यानंतरचा आहे. रेट लॉ म्हणजे काय आहे? इट इज एक्सप्रेस इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रेट लॉ या ठिकाणी हेडिंग देतो आहे मी. रेट लॉ, it is expressed in concentration of reactants in chemical reaction. It is expressed in concentration of reactant in chemical reaction. तर लक्षात येते बघा. इवन याला आपण असे म्हणू शकतो, इट इज इन्फ्लुएन्स इन influence in concentration of reactant in rate of reaction. Concentration of reactant in rate of reaction. Even इथपर्यंत आलं लक्षात? इन्फ्लुएन्स दॅट मीन्स अफेक्टेड. इन्फ्लुएन्स मीन्स अफेक्टेड आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन केमिकल रिॲक्शनमध्ये किती आहे हे एक्सप्रेस केलं जातं. त्याचबरोबर इट डिपेंड्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट स्पेसिस. त्याचबरोबर इट डिपेंड्स ऑन रेट ऑफ रिॲक्शन इन रिॲक्टंट स्पेसिस. हेही आपण त्या ठिकाणी एक्सप्रेस करू शकतो. चला, ओके, क्लिअर इथपर्यंत? म्हणजे या मुद्द्यामध्ये किंवा या पॉइंट्समध्ये आपल्याला खूप साऱ्या टर्म्स एक्सप्रेस करायच्या आहेत. कारण काय माहितीये का, रेट लॉ इज व्हेरी कॉम्प्लेक्स किंवा कॉन्सन्ट्रेशन डिपेंड्स इज व्हेरी कॉम्प्लेक्स. इट चेंजेस विथ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस. कारण जसं केमिकल रिॲक्शन होते, जशी केमिकल रिॲक्शन होते, ही केमिकल रिॲक्शन होत असताना त्या रिॲक्शनमध्ये खूप सारे कॉम्प्लेक्सेस येतात आणि मग या कॉम्प्लेक्सेसवरनं आपण रेट आयडेंटिफाय करू शकत नाही. तर रेट आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला त्याचा डिटेल स्टडी करावा लागेल. देअरफॉर आपल्याला त्याचं काय करावं लागेल? स्टडी करावं लागेल. देअरफॉर वी ओनली स्टडी द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ डिपेंडन्स. म्हणजेच काय? फॉर एक्सपेरिमेंटल स्टडी आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ डिपेंडन्स हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. वी ओनली स्टडी द simplest forms of dependence. म्हणजे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? हा जो सिम्पलेस्ट फॉर्म आहे तो सिम्पलेस्ट फॉर्म डायरेक्टली आपण रिॲक्शन वरून आयडेंटिफाय करू शकत नाही. So therefore we require or we find out rate law by experimental condition, by only and only one method. याच्यामध्ये कुठली मेथड आहे सिम्पलेस्ट फॉर्म साठी? only one method to determine
to determine the rate law. Only one method to determine the rate law, that is experimental method. That is experimental method. ही एक्सपेरिमेंटल मेथड आहे, ज्या मेथडच्या माध्यमातून आपण काय आयडेंटिफाय करणार आहोत, रेट लॉ किंवा रिॲक्शनचा रेट लॉ आपण एक्सप्रेस करणार आहोत. इथे लक्षात बघा, रेट लॉ इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन अ केमिकल रिॲक्शन, और किंवा it is influence in the concentration of reactant in a rate law. Influence in concentration of reactant in rate law. Influence dependence, याचा काय परिणाम होतो रेट लॉ वरती, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटचा रेट लॉ वरती काय परिणाम होतो ते एक्सप्रेस केलं जातं. एखादी केमिकल रिॲक्शन होत असताना रिॲक्शनचा रेट इन्क्रीज झाला किंवा डिक्रीज झाला, त्याचा प्रॉडक्ट वरती काय इफेक्ट झालेला आहे का, रेट ऑफ रिॲक्शनचा रिॲक्टंट वरती इफेक्ट काही झालेला आहे का, हे रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड्स असतं. कारण आपल्याला माहिती आहे रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और प्रोडक्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला एक्सप्रेस करावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळू शकतं. इथे लक्षात, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आयडेंटिफाय करता येईल. आणि मग जेव्हा एखादी रिॲक्शनचा रेट आपल्याला एक्सप्रेस करायचा असेल, तो सिम्पलेस्ट फॉर्म्स ऑफ डिपेंडन्स, ज्या काही टर्म्स रेट ऑफ रिॲक्शनवरती डिपेंड्स आहेत, त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म मांडणं गरजेचं आहे. इथे लक्षात, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक रिॲक्शन घेऊ, ट्वाइस ऑफ ए प्लस बी इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. ही एक केमिकल रिॲक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. इट्स अ व्हेरी सिंपल केमिकल रिॲक्शन. ही एक साधी केमिकल रिॲक्शन आहे. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला बऱ्याच काही गोष्टी पाहिजेत. मग याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ रिॲक्शन ROR, इवन त्याला स्मॉल r ने रिप्रेझेंट केलं जातं. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू concentration of reactant, concentration of A and concentration of B. These two are the reactants. बरोबर ना. हे सगळं आपल्याला एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करायचं आहे. रेट ऑफ रिॲक्शन ROR, दॅट इज मीन बाय स्मॉल r, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, कारण रिॲक्टंटचं जेव्हा कुठलीही केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेस रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. इनडायरेक्टली प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. दॅट मीन्स रेट इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन द रिॲक्टंट्स. रेट इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन द रिॲक्टंट्स. इथे लक्षात, म्हणजे रेट हा रिॲक्शनचा रेट हा, रिॲक्शनचा व्हेलॉसिटी हा किंवा रिॲक्शनचा स्पीड हा, रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, रेट ऑफ रिॲक्शन, स्पीड ऑफ रिॲक्शन किंवा व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन हा या दोन रिॲक्टंटच्या टर्म्सवरती डिपेंड्स आहे. दोन रिॲक्टंटच्या टर्म्सवरती डिपेंड आहे. म्हणजे जर आता मुद्दा आपला पुढचा पाहायचा आहे, हे काय काय पॉसिबल आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन कशा प्रकारे डिक्रीज होतं, याचं कॉन्सन्ट्रेशन कशा प्रकारे डिक्रीज होतं, हे आपल्याला त्या कधी आयडेंटिफाय करता येतं, एव्हरी टाइम आयडेंटिफाय करता येतं, पण ते डायरेक्टली आयडेंटिफाय करता येत नाही. हे फक्त एक्सपेरिमेंटली आयडेंटिफाय करता येतं. हे जेव्हा एक्सपेरिमेंट झाला, एखादा एक्सपेरिमेंट करणार तुम्ही, समजा एखाद्या फ्लास्कमध्ये ए घेतला, एखाद्या फ्लास्कमध्ये बी घेतला आणि त्याच्यानंतर त्या दोघांची रिॲक्शन चालू आहे. रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा हा जो प्रोडक्ट मिळालेला आहे त्या प्रोडक्ट फॉर्म होण्यासाठी याचं प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन अगोदर युटिलाइज झाले, याचं प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन अगोदर युटिलाइज झाले, मग हा याला बाइंड अप केला की याने याला बाइंड अप केलेला आहे,
याने याच्यामधले मॉलिक्यूल सेपरेट केले, याने याचे मॉलिक्यूल, म्हणजे या सगळ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला एक्सपेरिमेंटली आयडेंटिफाय करता येतात. डायरेक्टली कुठलीही कंडिशन आपल्याला मांडता येत नाही. मग याच्यासाठी आता तुम्ही या कन्सेप्टवरनं ही रिॲक्शन कशी मांडाल? आपण जर बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन, गुल्डबर्ग आणि वेगे यांनी 11वीला शिकलो तर आपण आयोनिक इक्विलिब्रिया, इव्हन 12वीला पण आपण शिकलेलो आहोत, सॉरी 11वीला केमिकल इक्विलिब्रियम शिकले, 12वीला आयोनिक इक्विलिब्रियम शिकलाय. आणि त्या ठिकाणी गुल्डबर्ग आणि वेगेनी सांगितलं ही जी दिलेली रिॲक्शन आहे या ठिकाणी जर लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला तर इज इक्वल टू, लॉ ऑफ मास ॲक्शन या ठिकाणी अप्लाय केला तर इज इक्वल टू आर इज इक्वल टू, सॉरी नॉट फॉर के, आर इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए त्याचा पॉवर 2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी त्याचा पॉवर 1 असं गुल्डबर्ग आणि वेगेनी सांगितलेलं आहे. दॅट इज अ लॉ ऑफ मास ॲक्शन. आता याचा टर्म जे आहे कॉन्स्टंट येतो वगैरे वगैरे आहे, बरंच काही आहे. हे आपण आयोनिक इक्विलिब्रियममध्ये याच वर्षी पाहिलेलं आहे. येते का लक्षात? पण ही जी कंडिशन आहे ही कंडिशन फक्त काहीच इक्वेशनला लागू आहे. ही जी कंडिशन आहे ही काहीच इक्वेशनला लागू आहे. सगळ्याच इक्वेशनला ही कंडिशन ॲप्लिकेबल नाही. सम इक्वेशन इज ॲप्लिकेबल फॉर दॅट वन, दॅट इज अ लॉ ऑफ मास ॲक्शन. Is it clear? It is a law of mass action. This law of mass action cannot be implemented in every chemical reaction, but some chemical reaction is applicable. Who says? The scientists Guldberg and Vege says law of mass action is applicable some chemical reaction, but in chemical kinetics these condition cannot be implemented because there are some wrong result is observed here. मग आता wrong result कसे येतात? फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं या केमिकल रिॲक्शन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जर डबल केला, सी हिअर कंडिशन लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन एचं जर कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं, एचं कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं तर काय होईल? a rate of reaction, concentration of A is a doubled, therefore a rate of reaction is also doubled. Rate of reaction is also doubled. येते का लक्षात? बघा, रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो डबल्ड. मग यावेळेस काय म्हणणार? म्हणजे हे जर डबल झालं तर हे डबल होईल, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. म्हणजे हा जर डबल झाला, रिॲक्शनचा रेट डबल झाला किंवा कॉन्सन्ट्रेशन एचं डबल झालं तर रिॲक्शनचा रेट सुद्धा डबल होतो. हे कधी कळेल आपल्याला? जेव्हा एखादं आपण एक्सपेरिमेंट करू तेव्हा. अदरवाईज हे आपल्याला असं सहजरित्या समजणार नाही. लक्षात येतं का? बघा, रेट ऑफ रिॲक्शन डबल झाली, सिंगल झाली, डिक्रीज झाली, इन्क्रीज झाली. कारण रेट ऑफ रिॲक्शन किंवा त्याचा जो पॉवर आहे तो पॉवर प्लस असू शकतो, मायनस असू शकतो, 0 असू शकतो, फ्रॅक्शनमध्ये सुद्धा असू शकतो इन केमिकल कायनेटिक्स. बट लॉ ऑफ मास ॲक्शनमध्ये हे असं काहीही असू शकत नाही. उद्या लक्षात येते का? बघा, सगळ्यांना कळते काय चाललंय ते? दॅट इज आर. आता याच्यामध्ये आणखीन एक टर्म आहे, इफ, दुसरी कंडिशन एक्सपेरिमेंटली आहे ह्या सगळ्या. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल्ड, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल्ड, therefore rate of reaction is a 4 time increases. जर कॉन्सन्ट्रेशन बी चं डबल झालं, आपण असं कन्सिडर करतोय एखाद्या एक्सपेरिमेंट मध्ये, असं आपल्याला पाहायला मिळालं, काही होऊ शकतं, हे डबल झालं तर याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जर डबल झालं तर रेट ऑफ रिॲक्शन मध्ये कुठलाही चेंज होणार नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जर डबल झालं तर
हाफ टाइम होईल, अगदी निम्मा होईल, त्यावेळेस आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. म्हणजे अशा कुठल्याही प्रकारांमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं, डिक्रीज होतं, फ्रॅक्शन होतं, पॉझिटिव्ह होतं, निगेटिव्ह होतं, काहीही असू शकतं. मग या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन इज डबल्ड, 4 टाइम्स म्हणजे आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बीचा स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल 2 2 2 4 4 टाइम्स. लक्षात येते का? हे डबल झालं, हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, हे पण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, बट 4 टाइम्स इन्क्रीजेस. म्हणजे याचा स्क्वेअर हा जर 2 आहे तर त्याच्या दुप्पट केला 4, 4 टाइम्स इन्क्रीजेस. मग या कंडिशननुसार जर आपण रेट लिहिला अकॉर्डिंग टू नॉट फॉर गोल्डबर्ग आणि वेगे, या कंडिशननुसार जर आपण रेट लिहिला आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, ऑलरेडी लिहिलाय, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू काहीच कोइफिशियंट नाही, सो आर इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू 1. असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. पण प्रत्येकच वेळेस 1 आणि 2 असेल असंही नाही, या ठिकाणी काही असू शकतं. यालाच आपण हे जे एक्सप्रेशन मांडलेलं आहे, कुठलं एक्सप्रेशन, हे जे एक्सप्रेशन मांडलेलं आहे याला आपण रेट लॉ असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड रेट लॉ एक्सप्रेशन किंवा रेट लॉ असं आपण म्हणतो. लक्षात येते की बघा? इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का पहा सिस्टमॅटिकली? इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे का पहा? परत एक वेळेस आपण रिवाइज करू थोडंसं आणि मग पुन्हा इथून पुढे कंटिन्यू करू. रेट लॉ म्हणजे काय बघा, हा रेट लॉ आहे. हा रेट लॉ काय रिप्रेझेंट करतो? रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन. रेट लॉ मेन्शन केलं ना, याला आपण रेट लॉ म्हणतो. दिस इज वन रेट लॉ. रेट लॉ काय एक्सप्रेस करतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट एक्सप्रेस इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन केमिकल रिॲक्शन. ही केमिकल रिॲक्शन आहे, तुझ्या लक्षात आलं का? एक्सप्रेस इन काय एक्सप्रेस करते? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन केमिकल रिॲक्शन. ही केमिकल रिॲक्शन आहे. या केमिकल रिॲक्शन मध्ये हे 2 रिॲक्टंट आहेत, यांचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी एक्सप्रेस केलं जाते. दॅट इज कॉल्ड ॲज रेट लॉ. त्याचबरोबर अफेक्ट्स इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट किती आहेत बाबा? याचा पॉवर 2 आहे, याचा पॉवर 1 आहे. मॉलिक्युल्स वाढले, पॉवर इन्क्रीज. अफेक्ट्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन इन्फ्लुएन्स. त्याचबरोबर हे डायरेक्टली स्टडी करता येत नाही. इट इज कॅन नॉट बी डायरेक्टली स्टडी. इट इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ डिपेंडन्स. जे तुम्ही याच्यामध्ये यूज करता आहात त्याचा हा सिंपल फॉर्म आहे. ओके. आणि हे डायरेक्टली आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही. हे आयडेंटिफाय करण्यासाठी एक्सपेरिमेंट कंडक्ट करावे लागतात. देअरफॉर दिस लॉ इज फाइंड आउट बाय एक्सपेरिमेंटल मेथड. आले का इथपर्यंत? इथपर्यंत पोहोचते सगळे? लिहून घेतलेलं आहे आय थिंक. अशा अपेक्षा आपण ठेवायला काही हरकत नाही. हरकत काय आहे आपल्याला ठेवायला काही हरकत नाही. याच्यावरती जेई किंवा नीटला कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहेत आपल्याला तिथंच आहे. जस्ट लाईक अ गुगली, यु नो गुगली आपल्याला माहिती असेल तर त्या प्रकारचे क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात. आले तर मग या रिॲक्शन मध्ये जो के वापरलेला आहे, आर इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू 1. आणि हा जो के वापरलेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज रेट कॉन्स्टंट. याला काय म्हणतात? या केला काय म्हणायचं? रेट कॉन्स्टंट. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, आता हे तुमच्याकडं जर समजा या ठिकाणी काही दिलंच नसेल तर याचा कोएफिशियंट काहीच नाही, आपण असं एक एक्स किंवा वाय या फॉर्ममध्ये जर कन्सिडर करायचं असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन दिस 2 फॅक्टर. सो ROR that means the rate of reaction is directly proportional to concentration of A raised to power X, and a rate of reaction ROR is directly proportional to concentration of B raised to power Y. All clear? मग या ठिकाणी आपण असं काय म्हणू शकतो? याला आपण असं म्हणू शकतो, रेट ऑफ रिॲक्शन ROR, रेट ऑफ रिॲक्शन
is directly proportional to concentration of A raised to power x and concentration of B raised to power y. X or y is any coefficient, any constituent, any number. It may be positive, it may be negative, it may be zero, it may be fraction. X आणि y काहीही असू शकतं. It is also called as a rate law expression. याला सुद्धा, या इक्वेशनला सुद्धा रेट लॉ एक्सप्रेशन असं म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेट लॉ एक्सप्रेशन. मग आता हे जे एक्स किंवा वाय जे लिहिलंय, हा ब्रॅकेट काय रिप्रेझेंट करतो? ब्रॅकेट, दिस ब्रॅकेट रिप्रेझेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, याचा पॉवर जर एक्स असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए याचा जर पॉवर एक्स असेल, तर हे ब्रॅकेट काय रिप्रेझेंट करतं? इट इज अ कॉन्सन्ट्रेशन इन कशामध्ये? मोल्स पर लिटर. हा ब्रॅकेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, हे ब्रॅकेट काय रिप्रेझेंट करतं? मोल्स पर लिटर, राईट का? मोल्स पर लिटर. मग एक्स फाइंड आउट काय करतो? हा जो पॉवर आहे ए रेस टू पॉवर जो ए एक्स किंवा बी रेस टू पॉवर जो वाय आहे, एक्स इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन. एक्स काय आहे? एक्स इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आणि वाय इज अ, वाय काय आहे? y is a order of reaction with respect to b. Clear? X is a order of reaction with respect to a and y is a order of reaction with respect to b. तर हे x y काय असू शकतात? पॉझिटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात, झिरो असू शकतात, फ्रॅक्शनल असू शकतात. b चे सुद्धा हे x किंवा y, हा एक्स किंवा हा वाय काहीही असू शकतात. आणि मग जर या दोघांची ॲडिशन केली, एक्स प्लस वाय इज कॉल्ड ऑर्डर ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन किंवा ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आणि याला एननी रिप्रेझेंट केलं जातं. एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय इज ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन, त्याला एनने रिप्रेझेंट केलं जातं. एन सुद्धा, हा जो एन आहे, एनची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते, झिरो असू शकते, इवन फ्रॅक्शनमध्ये सुद्धा असू शकते. ऑल क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? बघा, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, आय होप. अपेक्षा आहे फक्त, कारण ह्या गोष्टी एवढ्या सहज नाही आहेत. तुम्ही जेवढ्या म्हणतात तेवढ्या सहज नाही आहेत. लक्षात येते? फक्त मांडले का? आपण काय केलं की रेट ऑफ रिॲक्शन मांडला. रेट लॉ म्हणजे काय काय एक्सप्रेस केलं जातं एक कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं किंवा त्याचा इन्फ्लुएन्स म्हणजे एक्सप्रेस केला जातो. ही एक रिॲक्शन लिहिली, या रिॲक्शनसाठी आपण असं मांडतो. याचा पॉवर जर आपण रेट लॉ म्हणजे लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला तर डायरेक्टली असं वापरलं जातं. पण लॉ ऑफ मास ॲक्शनची कन्सेप्ट फक्त काहीच इक्वेशनला लागू आहे, प्रत्येकच ठिकाणी हा लागू नाही आहे. म्हणून ह्याचं जे ऑब्झर्वेशन आहे हे एक्सपेरिमेंटली आपण पाहतो आहोत. एक्सपेरिमेंटली, डायरेक्ट एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला कळतं की हे असं झाले ते तसं झालेलं आहे, हे आपल्याला डायरेक्टली एक्सपेरिमेंटली कळतं. जर समजा एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर बीचंही कॉन्सन्ट्रेशन प्रत्येकच वेळेस डबलच होतं असंही नाही. जर डबल होत असेल तर त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल, निम्म होत असेल तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल, त्याचा स्क्वेअर रूट वगैरे. तर एचं कॉन्सन्ट्रेशन डबल झाले त्याच प्रपोर्शनमध्ये जर रेट ऑफ रिॲक्शन डबल झाला तर डायरेक्टली प्रपोर्शनल आणि निम्मा झाला तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणणार. बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल झालंय, जर डबल केलं कॉन्सन्ट्रेशन बी जर डबल केला तर त्याचा रिॲक्शनचा रेट हा 4 टाइम्स वाढतो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करता, जेव्हा प्रॅक्टिकल करता, त्यावेळेस तुम्हाला कोणतं डबल झालंय, कोणतं हाफ झालंय, कोणतं प्लसने इन्क्रीज झालंय, कोणतं मायनसने आहे, कोणतं डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, कुठलं इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, हे डायरेक्टली आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही. हे एक्सपेरिमेंटली आयडेंटिफाय करावं लागतं. आणि मग आपण त्या कंडिशननुसार रेट ऑफ रिॲक्शन पहिल्या इक्वेशनचा लिहिला, तर हे रेट ऑफ रिॲक्शन याचा कोएफिशियंट घेतला. हे प्रॅक्टिकली प्रूव्ह नाही आहे, पण गोल्डबर्ग आणि वेगेने सांगितलं असं काही रिॲक्शनसाठी यूज केलं गेलं.
याचा जास्त काळापर्यंत बेनिफिट झाला नाही, म्हणून ही जी कन्सेप्ट आहे ती फेल्युअर आहे. नंतर हा कन्सेप्ट पुढाला रेट लॉ, आणि मग हे एक्सप्रेशन मांडलेलं आहे याला आपण रेट लॉ. याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म्स पण आल्या आणि त्याचे कोइफिशियंट पण आलेले आहेत. मग या रिॲक्शनमध्ये हा जो के यूज केलेला आहे तो के काय आहे, रेट कॉन्स्टंट आहे. आता प्रत्येकच वेळेस याचा कोइफिशियंट किंवा याचा पॉवर 2 याचा पॉवर 1 असंच असेल असं नाही. तर त्या ठिकाणी एक्स पण असू शकतं, त्या म्हणजे कुठलाही व्हेरिएबल टर्म्स असू शकतो. आपण इमॅजिन केला एचा कोइफिशियंट एक्स आहे, बीचा कोइफिशियंट वाय आहे. जर आपण रेट लॉ, ही रेट लॉचं एक्सप्रेशन आहे, दॅट इज अ रेट लॉ, आणि याच्यामध्ये एक्स आणि वाय हे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ ए अँड कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ बी याचे पॉवर्स आहेत. मग कॉन्सन्ट्रेशन हे ब्रॅकेट काय रिप्रेझेंट करतं, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, त्याचं युनिट आहे मोल्स पर लिटर. हे कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचं युनिट आहे मोल्स पर लिटर. मग एक्स काय रिप्रेझेंट करतो, एक्स हा ऑर्डर ऑफ रिॲक्शन रिप्रेझेंट करतो एशी रिलेटेड. तर वाय काय एक्सप्रेस करतो विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे वाय काय रिप्रेझेंट करतो, ऑर्डर ऑफ रिॲक्शन रिलेटेड टू बी. मग या दोघांची जर ॲडिशन केली तर ओव्हरऑल त्या रिॲक्शनचा ऑर्डर आपल्याला फाइंड आउट करता येतो. मग फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे, थर्ड ऑर्डर आहे, फोर्थ ऑर्डर आहे, जे काय असेल ते, ती ऑर्डर या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करता येते. या दोघांची ॲडिशन जर 0 आली, एन इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन, या दोघांची ॲडिशन जर 0 आली म्हणजे एनची व्हॅल्यू जर 0 झाली तर त्याला आपण 0 ऑर्डर असं म्हणतो. एनची व्हॅल्यू जर 1 झाली तर त्याला आपण फर्स्ट ऑर्डर म्हणतो. एनची व्हॅल्यू 2 झाली तर त्याला सेकंड ऑर्डर म्हणतो. अशा प्रकारचे आपण टर्म्स आयडेंटिफाय करत असतो. ऑल क्लिअर, सगळ्यांना क्लिअर झाले, सगळ्यांना क्लिअर झाले का इथपर्यंत? आता आपल्याला जायचं आहे या केमिकल रिॲक्शन मध्ये आपण के वापरलेला आहे. केला काय म्हटलं, आर म्हणजे काय, रेट ऑफ रिॲक्शन, के इज अ रेट कॉन्स्टंट. तर तो रेट कॉन्स्टंट काय आहे आणि त्याचं युनिट कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, क्लिअर इथपर्यंत सगळे? ह्या इक्वेशन पासून आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करणार आहोत. सगळ्यांना क्लिअर आहे? चला, तर हे जे इक्वेशन आहे आर इज इक्वल टू रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स ए रेस टू पॉवर, आपल्याला ते वापरायचं आहे. आर इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय. जनरली आपण काय करतो, एक्स इज अ कोइफिशियंट, म्हणजे एक्स काय आहे, एक्स इज अ ऑर्डर फॅक्टर आहे. एक्स इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए आणि वाय इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी, आणि हे रेट लॉचं एक्सप्रेशन आहे. म्हणजे जर समजा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए किंवा ऑर्डर ऑफ रिॲक्शन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द टर्म्स, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन आणि याचं कॉन्सन्ट्रेशन जर युनिटी असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट येतं. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी आर युनिटी, therefore R is equal to K, and that means a rate of reaction is equal to a rate constant असं येऊ शकतं. अदरवाइज युनिट ऑफ के जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, आता आपण युनिट ऑफ के कॅल्क्युलेट करू, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आर के इज अ रेट कॉन्स्टंट, आर इज अ ऑर्डर ऑफ रिॲक्शन. हे इज इक्वल टू हे कधी, जेव्हा याची व्हॅल्यू 1 असेल आणि याची व्हॅल्यू 1 असेल त्याच वेळेस रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट असं असू शकतं. मग आता हे युनिट ऑफ के कॅल्क्युलेट करायचं, आर ओ आर, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय. रेट कॉन्स्टंटचं युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे के इज इक्वल टू काय येईल, के इज इक्वल टू हे टोटल टर्म याच्या इकडे येईल, म्हणजे हे इथंपर्यंत याच्या डिनॉमिनेटरला आर ओ आर डिवायडेड बाय ए रेस टू पॉवर एक्स इंटू बी रेस टू पॉवर वाय. ऑल क्लिअर? काय शंका आहे इथपर्यंत सगळ्यांना? हे दोन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, दोन टर्म या इकडे आले की डिनॉमिनेटरला. मग रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट आपल्याला माहिती आहे, आर इज इक्वल टू रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट सॉल्व्ह केलेलं आहे. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काय, मोल्स पर लिटर पर सेकंड, मोल्स पर लिटर पर सेकंड.
मग इकडं डिनॉमिनेटरला काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इथे येईल मोल्स पर लिटर, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट त्याचा पॉवर एक्स, इकडं आहे मोल्स पर लिटर त्याचा पॉवर वाय. कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर लिटर रेज टू पॉवर एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी मोल्स पर लिटर रेज टू पॉवर वाय. आता आपण काही वेळापूर्वी असं लिहिलं होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू एन. मग इथं आपण तसं लिहू शकतो के इज इक्वल्स टू मोल्स पर लिटर त्याचा पॉवर 1 आणि एस रेज टू -1 डिवायडेड बाय इथं आला मोल्स पर लिटर रेज टू पॉवर एक्स प्लस वाय. येते का लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येते का पहा, कारण काहीच नाही आहे बघा, सेम अतिशय सोप्या कन्सेप्ट त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. कॅल्क्युलेशन मॅथचे जसे असतात अगदी तशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करतो आहोत, बाकी काहीच केले नाही. पॉवरचं सिंपल पॉवरचं कन्व्हर्शन आहे, सिंपल कन्व्हर्शन आहे, अतिशय सिंपल. आले पर्यंत सगळे. आता एक्स प्लस वाय ला काय म्हटलं आपण, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. मग के इज इक्वल टू मोल्स पर लिटर रेज टू पॉवर 1 पर सेकंड डिवायडेड बाय मोल्स पर लिटर याचा पॉवर एन. कारण एक्स प्लस वाय, वी नो दॅट एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू एन, दॅट इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. मग आता याला जर वरती नेलं तर के इज इक्वल्स टू मोल्स पर लिटर काय होईल, इथे 1 इंटू मोल्स पर लिटर, हे इंडायसचा कन्सेप्ट आहे, -n पर सेकंड. आता ह्या दोघांचे बेस सेम आहेत, के इज इक्वल्स टू मोल्स पर लिटर रेज टू पॉवर 1 - n per second, that is a unit of a rate constant, that is a unit of a rate constant, and k depends only upon order of reaction. हा जो k आहे it is only depends upon order of reaction. कारण जशी ऑर्डर चेंज होईल तसा हे फॉर्म्युला सुद्धा चेंज होतो. चला पोचलं का इथेपर्यंत रेट कॉन्स्टंटचा युनिट आपण कॅल्क्युलेट केला आणि रेट लॉ एक्सप्रेस केला. नेक्स्ट पॉईंट मध्ये बघायचं आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑल क्लिअर. चला ओके, तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.